शब्दफुले बाय सुजाता. कथा, काव्य आणि नाट्यमय मनोरंजन ऑडिओ स्वरूपात. नमस्कार. शब्दफुले या आपल्या पॉडकास्टवर 96व्या भागात मी सुजाता आपलं मनापासून स्वागत करते. रसिक श्रोत्यांनो, छोटीशी आठवण, तुम्ही जर आत्तापर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली असलेलं सबस्क्राईब बटन दाबायला अजिबात विसरू नका, कारण या सगळ्या कथा मोफत आहेत. आणि त्याच्या शेजारी असलेलं बेल आयकॉन, घंटेचं चिन्ह क्लिक करा, त्यामुळे नवीन कथा कधी आली हे तुम्हाला लगेच कळेल. तुमच्या मोबाईलमध्ये असलेलं कोणतंही म्युझिक ॲप ज्यावर तुम्ही गाणी ऐकता, स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना.com, जिओ सावन, ॲमेझॉन म्युझिक, विंक म्युझिक, ऑडिबल, स्टोरीटेल यापैकी कोणतंही ॲप तुम्ही वापरत असाल तर तिथे शब्दफुले फॉलो करा आणि स्टार रेटिंग्स देऊन मला प्रोत्साहन द्या. तर ऐकूयात कथा शिकारी, डॉन ऑफ घोस्ट हंटर्स, भाग 2. लेखन अभिषेकी, आवाज सुजाता. मी जागचा उठलो आणि म्हणालो, आपण बरोबर मार्गावर आहोत. म्हणूनच त्याने आपल्याला रोखण्यासाठी त्याच्या गुलामांना पाठवलं होतं. जवळपास कुठेतरी एखादा रस्ता मिळेलच. आम्ही उत्साहाने आसपास काही मिळतं का ते पाहू लागलो. त्या पार्किंगमध्ये आजूबाजूला फक्त गाड्या आणि मोठे मोठे पिलर्स वगळता काहीच नव्हतं. आम्ही शोधून दमलो आणि एका जागी थांबलो. काहीच डोकं चालत नसताना एकाएकी राघवच्या डोक्यावर काहीतरी वेगानं येऊन आदळलं. आम्ही दचकलो. नीट पाहिलं तर एक छोटासा चेंडू होता. पाहतो तोच दुसरा चेंडू येऊन माझ्या डोळ्यावर लागला. केदारने टिपलं की तो चेंडू पलीकडच्या उभ्या असलेल्या एका गाडीच्या आडून येत होता. आम्ही त्या गाडीच्या जवळ गेलो. ती गाडी भिंतीला चिकटून होती. भिंतीत एक दरवाजा होता. आम्ही मोठ्या मुश्किलीने ती गाडी हटवली. घाबरतच दरवाजा उघडला. समोर पाहिलं तर पायऱ्या होत्या. खूप साऱ्या पायऱ्या ज्या वरच्या दिशेने जात होत्या. जायचं का नाही हा प्रश्नच होता, कारण ही सुद्धा एक चाल असू शकते. तिघांनीही बराच विचार केला. शेवटी मी दिशादर्शक पाहिला. समोर पूर्व दिशा होती. कदाचित हाच बाहेर पडण्याचा दरवाजा असू शकतो. दुसरा कुठलाही पर्याय नसल्याने आम्ही वरच्या दिशेने निघालो. कितीतरी पायऱ्या चढलो असू पण काहीच दिसत नव्हतं. जिन्यातून खाली वाकून पाहिलं तर खूप खोलपर्यंत पायऱ्याच दिसत होत्या आणि वर बघितलं तर अजून तितक्याच पायऱ्या होत्या. अजून किती पायऱ्या चढायच्या यार, पाय तुटतील आता, असं म्हणत केदार खाली बसला. काय करावं माझ्या लक्षात येत नव्हतं. PDE मध्ये जे काही शिकलो होतो त्यासाठी लागणारी उपकरणं आता उपलब्ध नव्हती. मी आठवायचा प्रयत्न करत होतो. मेंदूतले कप्पे शोधत होतो आणि मला एक मार्ग आठवला. मी बोटातली चांदीची अंगठी काढली, हातात घेतली आणि समोरच्या भिंतीवर फेकली. ती भिंतीवर आपटून परत माझ्याकडे आली. मी ती झेलली. मग मी ती अंगठी जिन्यातून खालच्या दिशेने फेकली आणि अंगठी विरुद्ध दिशेने, अर्थात वरच्या दिशेने जाऊ लागली आणि अंगठी पडल्याचा आवाज आला. मी म्हटलं, चला उठा, धावत चला. आम्ही धावतच वरच्या बाजूला गेलो आणि काही पायऱ्या चढल्यावर बरोबर एक दरवाजा सापडला. तिथे माझी अंगठी जमिनीवर पडलेली होती. आता हे काय लॉजिक आहे, राघवने विचारलं. धातू, काही डार्क एनर्जीज धातूपासून दूर जात असतात. खास करून चांदी आणि तांब या धातूंपासून त्यांना असुरक्षित वाटत असतं. याशिवाय या अंगठीत एक विशिष्ट खडा आहे जो सतत पॉझिटिव्ह वाइब्स एमिट करत असतो. आपण चकव्यामध्ये अडकलो आहोत, जिथे जाणीवपूर्वक चुकीचे रस्ते आखलेले असतात. हा संपूर्ण जिना एक भूलभुलैया होता. अंगठी टाकताच योग्य गुरुत्वाकर्षण दिशेकडे तो गेला. काही काळापुरता तो भूलभुलैया निष्क्रिय झाला आणि आपल्याला मार्ग मिळाला.
मी सविस्तर सांगितलं. राघव काही बोलणार तोच केदार म्हणाला, हे बघा रे, ए बाबांनो, तुमचे वर्ग नंतर चालवा काय, मला आधी इथून बाहेर पडायचंय. आम्ही समोरचा दरवाजा उघडला आणि आत गेलो. लालसर प्रकाश कमी झाला आणि मंद साधे दिवे सुरू होते. समोर एक मोठा पॅसेज होता आणि डाव्या बाजूला 3 तसंच उजव्या बाजूला 3 असे एकूण 6 दरवाजे होते. छायला काय भंकस सुरू आहे ही, राघव हतबल होऊन म्हणाला. ही अघोरी शक्ती आहे की बोरिंग शक्ती आहे? साला नुसते खेळ लावलेत, नुसते दरवाजे लावलेत साल्याने. हा ना नक्की सुतार असणार आहे. मी वैतागत म्हणलो. नाही मित्रांनो, हा लॉज आहे. केदार म्हणाला. लॉज? आमची प्रतिक्रिया. अरे हा, हे लॉज नाही तर शाळेसारखं दिसतंय. राघवने अंदाज बांधला. ही इमारत बांधण्यापूर्वी इथे आधी एक लॉज होता, सुदामा लॉज. केदार म्हणाला. आणि हे तुला कसं माहिती? मी विचारलं. अरे त्या लॉजच्या डिझायनिंगमध्ये माझे वडील हे होते. जुनी गोष्ट आहे खूप. 10-12 वर्षापूर्वी तो लॉज पाडून ही इमारत बांधली होती. केदार उत्तरला. मग आपण काय आता भूतकाळात आलोय की काय? राघव आता पूर्णपणे हताश झाला होता. मला माहितीये त्याप्रमाणे अतृप्त आत्मे वगैरे टाइम ट्रॅव्हल करत नाहीत. हा सुद्धा एक छलावा आहे, पण यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. मी स्पष्ट केलं. 1 मिनिट, मला आठवतं तसं ज्यांचा हा लॉज होता त्या 2 भावात वाद होते. नंतर काहीतरी झालं आणि ही जागा डेव्हलपरला दिली आणि मग ही अपार्टमेंट तयार झाली. केदार. मित्रों, अभी अपने को जल्दी से निकलना चाहिए. त्यांना कधीच आवडत नसतं की आपण त्यांच्याबद्दल बोलतो आणि जास्त जाणून घेतो ते. मी सांगितलं. हो, पण आता कोणत्या दरवाजात जायचं? मी दिशादर्शक बघितला तर तो डाव्या बाजूला पूर्व दिशा दाखवत होता. आम्ही डावीकडचे 3 दरवाजे पाहायचं ठरवलं. पहिला दरवाजा उघडला. समोर पूर्णतः काळोख होता. कुबट वास येत होता. अंतर्मन सांगत होतं की आतमध्ये काहीतरी अमानवी आहे. मी तात्काळ दरवाजा ओढून घेतला. आम्ही दुसरा दरवाजा उघडला. सगळं व्यवस्थित दिसत होतं. त्या रूफटॉप हॉटेलचा भाग दिसत होता, पण अतिशय चिडीचोप. राघव आत पाय ठेवणार तोच मी त्याला मागे ओढलं. तो मागे सरकला आणि अतिशय मोठ्याने एक किंकाळी ऐकू आली. तो अर्थातच सापळा होता. त्या आभासाला आम्ही मोहित व्हावं अशीच त्याची इच्छा होती. पण आम्ही वाचलो. आम्ही तो दरवाजाही बंद केला. अनालिसिस आणि सिलेक्शनच्या बाबतीत तसा तो हुशार आहे सभ्या, राघव म्हणाला. परत गेलो तर तुला प्राईम मेंबरशिप देतो मी म्हणालो. हातात तिसरा आणि शेवटचा दरवाजा होता. त्यात आत गेल्याशिवाय पर्याय नव्हता. आम्ही तो दरवाजा उघडला. आमच्या समोर एक साधी खोली होती. समोर एक पलंग होता आणि त्या पलंगावर कोणीतरी झोपलं होतं. हे सत्य होतं, कारण तिथे कसली तरी विचित्र भावना दाटलेली होती. भय नव्हतं, पण करुणा होती. अतृप्तता असली तरी द्वेष नव्हता. आम्ही सावकाश पुढे गेलो. कोण आहे? मी जरा सावध आवाज दिला. पलंगावर स्थित ती आकृती थोडीशी हलली. अंगावर काटा उभा राहिला. मानेवरचे केस ताठ झाले. काळीज वेगाने धडधडत होतं. आम्ही काय वाईट केलंय? जाऊ देत की आम्हाला. कोण आहात तुम्ही? मी पुन्हा विचारलं. ती आकृती सावकाश उठली. ती एक पांढरी फट्ट बाई होती. विस्कटलेले केस आणि अधीर नजर. अवसान गेलं. साला हे काय बघतोय? भूत? होय भूत.
काही बोलायची शक्ती राहिलीच नव्हती. आम्ही मागे फिरणार तोच केदारने आम्हाला थांबवलं आणि त्या बाईच्या पायाकडे बघायला सांगितलं. आम्ही निरखून बघितलं. पायात बेड्या होत्या. माझ्या लक्षात आलं, ही दुष्टात्मा नाही तर पीडात्मा आहे, म्हणजे जी स्वतः पीडित आहे. त्या बाईने फक्त समोरच्या दिशेने हात केला. तिकडे एक दुसरा दरवाजा होता, म्हणजे या खोलीच्या समोरील दरवाजा. पश्चिम दिशेला, मावळतीच्या दिशेला. तिकडे जावं का नको हे आम्हाला कळत नव्हतं. त्या बाईचं म्हणणं काय आहे हेही समजत नव्हतं. काहीतरी करून ते समजून घेणं भाग होतं, कारण दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. ज्याची मला सर्वात जास्त भीती वाटायची आणि PED मध्ये असतानाही जे मी व्यवस्थित शिकू शकलो नाही ते करावं लागणार होतं. त्याला तिथे द रीडिंग म्हणायचे, म्हणजे ज्या पीडात्मा असतात त्यांचं दुःख समजून घेणं. पण असं म्हटलं जायचं की ते दुःख समजून घेत असताना तुम्हालाही त्या दुःखाची सहवेदना होत असते. कधी कधी ते दुःख, ती वेदना आयुष्यभर तुमच्यात राहते. मी सावकाश पुढे गेलो आणि माझे थरथरते हात पुढे केले. त्या बाईनं माझ्या हातावर हात ठेवला आणि एका विवरात कोसळत जावं तसं मला जाणवू लागलं. अशा वेळी स्वतःवरील ताबा अत्यंत महत्वाचा असतो. मला प्रचंड घाम फुटला. केदार आणि राघव कोपऱ्यात उभे होते आणि भीतीने कापत होते. मी दूरवरचा प्रवास करून एका वेगळ्या विश्वात पोचलो. ती स्त्री जिवंत असतानाच्या स्मृती मला डोळ्यासमोर दिसू लागल्या. ती स्त्री तिच्या 6-7 वर्षाच्या मुलीसोबत त्या जुन्या लॉजमध्ये एका खोलीत बसली होती. बाहेरून भांडणाचे आवाज येऊ लागले. हा लॉज अण्णा मला देणार होते, रक्त आटवलंय मी यासाठी, असा तुला थोडीच घेऊ देणार आहे. एक व्यक्ती बोलत होती. हे बघ राणा, अण्णा गेले, विषय संपला. तुला तुझ्या हिश्शाचं घर आणि शेती मिळालीये. हा लॉज माझा आहे. दुसरी व्यक्ती बोलत होती. तुला जर हा लॉज हवा असेल तर माझ्या मढ्यावरून ओलांडून घ्यावा लागेल सर्जा. तसं तर तसं, तुला प्रेमाची भाषा कळत नाहीस. आजपासून तू माझा भाऊ नाहीस. वादविवाद झाला आणि ती व्यक्ती आता त्या स्त्रीजवळ आली. देवकी, सर्जा काय करील माहित नाही. मी गाडी पाठवतो. तू आणि चिनू आजच्या आज गाव सोडा. घरी जायच्या भानगडीत पडू नका. इथेच गाडी पाठवतो. राणा त्या स्त्रीला सांगत होता. मी अंदाज लावला, राणा म्हणजे त्या स्त्रीचा अर्थात देवकीचा पती आणि सर्जा म्हणजे त्या राणाचा भाऊ, ज्यांच्या त्या लॉजच्या मालकीवरून वाद होता. देवकी म्हणाली, आणि तुम्ही हो? देवकी, माझं आयुष्य गेलं या लॉजला उभं करण्यात. मी आज माघार नाही घेऊ शकत. तू थांब, मी गाडी घेऊन येतोच. हे सगळं माझ्या डोळ्यासमोर घडत होतं. राणा बाहेर जातो न जातो तोच 2-3 लोक त्या खोलीत येतात. त्या बाईला मारहाण करून साखळदंडाने पलंगाला बांधून ठेवतात. खोलीच्या बाहेर सर्जाचा आवाज येतो. माय लेकीला वेगळं करा, एकमेकांसमोर मारू नका. ती लोक चिणूला समोरच्या खोलीत घेऊन जातात. रडण्या ओरडण्याचे आवाज ऐकू येऊ लागतात. माझ्याही काळजाचा थरकाप उडाला. काही वेळाने राणा येतो. खोलीत येताच बांधलेल्या देवकीला पाहतो आणि घाबरतो. दरवाजात सर्जा उभा असतो. अतिशय मगरुरीने तो म्हणतो, तुझ्याच नाही, सगळ्यांच्या मड्यावरून ओलांडून मी हा लॉज मिळवेन. पलीकडच्या खोलीतून गोळी झाडल्याचा आवाज येतो आणि चिणूची शेवटची किंकाळी. तिच्या हातातून निसटलेला लाल चेंडू खोलीतून बाहेर येतो. दुसरी गोळी थेट देवकीचा ठाव घेते आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या देवकीला राणा हातात घेतो. गोळ्यांचा आवाज ऐकून राणासोबतची खाली थांबलेली माणसं वर येतात. तुंबळ हाणामारी होते. शेवटी राणा सर्जाच्या छातीवर बसून त्याचा गळा कापत असतो.
मी मेलो तरी हा लॉज माझाच असेल आणि तुझ्या पोरीच्या आत्म्याला पण मी सहजासहजी सोडणार नाही. याद राख, शब्द आहे माझा. सर्जाचे शेवटचे शब्द उमटतात. राणा त्याचा गळा चिरतो. सर्वत्र रक्त, फक्त रक्त, लाल बुंदा अवकाश. मी क्षणात त्या विवरातून, त्या स्मृतीतून बाहेर पडतो. साखळदंडाला जखडलेल्या देवकीच्या आत्म्याच्या डोळ्यातही पाणी असतं. समोरच्या दरवाजाकडे डोळे लावून ती हात करते. चिणू अजूनही सर्जाच्या ताब्यात आहे. तो काळ अजूनही तसाच गोठला आहे. भलेही या जागेवर आता दुसरी वास्तू असेल, पण त्या स्मृती, ती वेदना अजूनही तिथे स्थिर आहे. अजून मुक्ती मिळालेली नाही. आणि पिढीमध्ये हेच शिकवतात की आपलं काम हे ईश्वराचं काम आहे. जे भटकले आहेत त्यांना ईश्वराच्या जीवन मृत्यूच्या वर्तुळात नेऊन सोडणं. मी मागे सरकलो आणि केदार राघवला सांगितलं, आपल्याला किंबहुना मला जाणीवपूर्वक या सकव्यात आणलंय. तुमचा यात काहीच दोष नाहीये. मी पीडीचा विद्यार्थी असल्याने माझ्यातील शक्तींचा वापर करून ही स्त्री तिच्या मुलीच्या आत्म्याला सोडवू पाहते. आणि खरं तर ते माझं कर्तव्य पण आहे. आणि सर्जा म्हणून एका खूंखार बिलंदर माणसाचा आत्मा समोरच्या खोलीत आहे, जो हिच्या मुलीचा आत्मा किडनॅप करून बसलाय. मला तिला सोडवावं लागेल, तरच ती बाई मला इथून जाऊ देईल. म्हणजे तुला ना, आम्हाला तर नाही ना, केदार म्हणाला. वेल, तू तसं म्हणू शकतोस. तुमच्यात खास असं काही नाही, त्यामुळे तुमच्या इथे असण्याला काही अर्थ नाही, मी उत्तरलो. पण मग आम्ही इथून जायचं कसं? राघव, अरे हां, त्या बाईच्या पाठीमागे गेलात की भिंतीत एक दरवाजा असेल, जो सरळ तुम्हाला पार्किंगमध्ये पोचवेल. तुम्ही निघू शकता. मी खरं सांगून टाकलो. ठीक आहे, हा काही पिक्चर तर नाही की आम्ही तुझ्यासाठी इथे थांबावं. केदार म्हणाला. हां, दॅट्स ट्रू, मी म्हटलं. मग आम्ही निघतो. तू स्पेशल आहेस, सगळं सांभाळून घेशीलच. राघव, हां, मी म्हटलं. बरं, मला एक शंका आहे. म्हणजे तो जो कोण सर्जा नावाचा महाभयंकर, केदार काही बोलणार त्यात राघव त्याला टोकतो. महाभयंकर नाही तर महाबिलंदर. हां, तो महाबिलंदर सर्जा त्या मुलीच्या मोठं होण्याची वाट बघतोय का? केदार, व्हॉट? आत्म्यांचं वय असं वाढत नसतं, मी म्हटलं. मग तो इतक्या वर्षापासून तिला का छळतोय आणि किडनॅप करून का ठेवलंय? केदार, सिंपल आहे. त्याला या लॉजवर मालकी पाहिजे आणि राणावर त्याचा राग आहे. त्याचाही आत्मा अजून लटकलेला आहे, पण त्याला त्याची काही पडली नाहीये. त्याचा द्वेष त्याच्यापेक्षा मोठा आहे. मी, मग तू त्याला समजावून सांग तसं आणि त्या मुलीला सोडवून आण. असंही आम्ही तुझे शेअर मार्केटचे लेक्चर केलेत, तू समजावून सांगण्यात पटाईत आहेस. राघव म्हणाला. थँक्स राघव, तुला पण प्राईम मेंबरशिप फ्री देईन मी. ठीक आहे, आम्ही निघतो मग. तू जा, तुझं कामच आहे ते. कामात आळस चालत नाही आणि तू पीडीला निराश नाही करणार याची खात्री आहे आम्हाला. राघव, ओके देन, निघा तुम्ही. मी जातो समोरच्या खोलीत. त्या सर्जाचा काय विषय बघतो मी. राघव आणि केदार त्या देवकीच्या आत्म्याला लांबूनच नमस्कार करून तिच्या मागे असलेल्या भिंतीकडे जातात. तिथे दरवाजा असतो आणि उघडून ते तिकडे जातात. केदार सहजच देवकीच्या आत्म्याला हात जोडून म्हणतो, हां, तुमच्या आत्म्याला शांती मिळो आणि पुढच्या वेळेस ज्याला पकडायचंय त्यालाच पकडा, त्याच्या सोबतच्या मित्रांना नको. कथा इंटरेस्टिंग होते ना. हे 2 मित्र तर या मित्राला सोडून गेले. आता त्या एकट्याचं काय होणार? ऐकूया शिकारी या कथेच्या 3ऱ्या भागात, शब्दफुलेच्या 97व्या एपिसोडमध्ये. तर स्टे ट्यून आणि ऐकत रहा शब्दफुले पॉडकास्ट बाय सुजाता. कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा.
तुम्हाला जर माझ्या आवाजातील कथा ऐकायला आवडत असतील तर शब्दफुले पॉडकास्ट फॉलो करा, सबस्क्राईब करा, 5 स्टार रेटिंग्स देऊन मला प्रोत्साहन द्या आणि आपल्या मित्रमैत्रिणींना, स्वकीयांना जरूर शेअर करा जे मराठी कथांवर प्रेम करतात, ज्यांना मराठी कथा ऐकायला आवडतात अशांना नक्की शेअर करा. तुमचा अभिप्राय आणि तुमची फरमाईश माझ्यासाठी खरंच खूप मोलाची आहे. ती तुम्ही मला इथे कमेंटमध्ये कळवलीत तरी आवडेल किंवा फेसबुक पेज आहे शब्दफुले आणि इंस्टाग्राम हँडल आहे सुजाता_शब्दफुले, इथेही कळवलं तरी मला आवडेल. आणि अशाच प्रकारच्या कथा तुम्ही लिहित असाल तर मला नक्की पाठवा. शब्दफुलेवर सादर करायला मला नक्की आवडतील. तुमचं स्वलिखित साहित्य आणि तुमचा फीडबॅक तुम्ही मला DM करू शकता. त्याचप्रकारे शब्दफुले@gmail.com इथे तुम्ही मला ईमेल करू शकता. या सगळ्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत. तर ह्या मजेशीर भयकथेबरोबर मी सुजाता तुमचा तुर्तास निरोप घेते. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.